आजची ही पवित्र मिसा स्वर्गवासी रोशन डायस यांच्या आत्म्यासाठी तसेच स्वर्गवासी मेरी जॉन फरेरा यांच्या आत्म्यासाठी व वाढदिवसानिमित्त देवाचे आभार मानण्यासाठी अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम व पवित्र आत्म्याचा गोड सहवास तुम्हाबरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आजच्या उपासनेतून आपण आपल्या खऱ्या शेजाऱ्याची ओळख पटवून घेणार आहोत आणि शेजारी शोधणार आहोत. शेजार प्रीती प्रकट करण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रेम महत्त्वाचं असतं आणि हे प्रेम ज्याच्या अंगी आहे त्याला आपला शेजारी समजलेला आहे. आणि हेच आजच्या शुभवर्तमानाद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आपणासमोर चिंतनासाठी ठेवत आहे. मला खऱ्या अर्थानं माझा शेजारी ओळखता आलेला आहे का? पश्चातापी अंतःकरणानं आपल्या पापांची आपण देवाकडे कबुली देऊया. एकत्र. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हयगेने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून मी नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आपणावर दया करो, आपल्या पापांची क्षमा करून आपल्याला सर्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ बापा, तुझे आम्हावरील प्रेम आमच्या आशा आकांक्षा परिपूर्ण करणारे आहे. आमच्या अपराधांची क्षमा कर, आम्हाला तुझ्या शांतीचे वरदान दे आणि मुक्ती मार्गाच्या दिशेने आम्हाला चालव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. संत पौलचे गलतीकरास पत्र यातून घेतलेलं वाचन. मला आश्चर्य वाटते की ज्यांनी तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून तुम्ही इतके लवकर अन्य सुवार्तेकडे वळत आहात. ती दुसरी नाही पण तुम्हाला घोटाळ्यात पाडणारे आणि ख्रिस्ताच्या सुवार्तेचा विपर्यास करू पाहणारे असे कित्येक आहेत. जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली किंवा स्वर्गांतून आलेल्या देवदूताने सांगितली तरी तो शापभ्रष्ट असो. आम्ही अगोदर सांगितले तसे मी आताही तुम्हाला सांगतो की जी तुम्ही स्वीकारली तिच्याहून निराळी सुवार्ता कोणी तुम्हाला सांगितल्यास तो शापभ्रष्ट असो. मी आता मनुष्याची मनधरणी करावयाला पाहत आहे की देवाची. मी मनुष्यांना संतुष्ट करावयाला पाहतो का? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतुष्ट करीत राहिलो असलो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो. बंधूंनो, मी तुम्हाला हे कळवतो की मी सांगितलेली सुवार्ता मनुष्यापासून प्राप्त झाली नाही,
तर ती मला कोणी शिकवलीही नाही, तर येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणानं ती मला प्राप्त झाली. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद. परमेश्वर आपल्या कराराची सदैव आठवण ठेवतो. परमेश्वर आपल्या कराराची सदैव आठवण ठेवतो. परमेश्वराचे स्तवन करा. सरळ जनांच्या सभेत आणि मंडळीत मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकार स्मरण करीन. परमेश्वराची कृत्ये थोर आहेत. ज्यांना ती आवडतात ते सर्व त्याचा शोध करतात. प्रतिसाद. परमेश्वर आपल्या कराराची सदैव आठवण ठेवतो. त्याच्या हाताची कृत्ये साक्षात सत्य आणि न्याय्य आहेत. त्याचे सर्व आदेश विश्वसनीय आहेत. ते सदा सर्व काळ अढळ आहेत. ते सत्याने आणि सरळपणाने नेमलेले आहेत. प्रतिसाद. परमेश्वर आपल्या कराराची सदैव आठवण ठेवतो. त्याने आपल्या लोकांना उदारदान पाठवून दिलं आहे. त्याने आपला करार सर्व काळासाठी नेमला आहे. त्याचे नाव पवित्र आणि भय योग्य आहे. त्याचे स्तवन सर्व काळ चालते. प्रतिसाद. परमेश्वर आपल्या कराराची सदैव आठवण ठेवतो. जयघोष. Alleluia, alleluia, alleluia. Alleluia, alleluia, alleluia. हे परमेश्वरा, तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रांतील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील. Alleluia, alleluia, alleluia. Alleluia, alleluia, alleluia. प्रभो तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. लूक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे ख्रिस्ता, तुझा गौरव असो. कोणी एक शास्त्री उभा राहिला आणि येशूची परीक्षा पाहण्याकरिता म्हणाला, गुरुजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल? त्याने त्याला म्हटले, नियमशास्त्रात काय लिहिले आहे? तुझ्या वाचनात काय आले आहे? त्याने उत्तर दिले, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने आणि संपूर्ण बुद्धीने प्रीती कर, आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. त्याने त्याला म्हटले, ठीक उत्तर दिलेस, हे कर म्हणजे जगशील. परंतु स्वतःला नीतिमान ठरवून घ्यावे अशी इच्छा धरून तो येशूला म्हणाला, पण माझा शेजारी कोण? येशूने उत्तर दिले, एक मनुष्य यरुशलेमहून खाली यरीहोला जात असताना लुटारूंच्या हाती सापडला. त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारही दिला आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले. थोड्या वेळाने एक याजक सहज त्याच वाटेने खाली जात होता. तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. तसाच एक लेवीही त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. मग एक शमरोनी त्या वाटेने चालला असता पडलेला माणूस होता तेथे आला आणि त्याला पाहून त्यास त्याचा कळवळा आला. त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमांना तेल आणि द्राक्षारस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरावर बसवून उतार शाळेत आणले आणि त्याची व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी त्याने 2 रुपये काढून उतार शाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले, ह्याची काळजी घ्या आणि ह्यापेक्षा जे काही अधिक खर्चाल ते मी परत आल्यावर तुम्हाला देईन. तर
लुटारूंच्या हाती सापडलेल्या माणसाचा शेजारी ह्या तिघांपैकी तुझ्या मते कोण झाला? तो म्हणाला, त्याच्यावर दया करणारा तो. येशूने त्याला म्हटले, जा आणि तूही तसेच कर. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, सार्वकालिक जीवन हे वतन मिळवावे म्हणून मी काय करावे, हा प्रश्न शास्त्रांनी प्रभू येशू ख्रिस्ताला विचारलेला आहे. शास्त्री म्हणजेच कायदे पंडित, ज्याला धर्म कायदे ठाऊक आहेत असा हा माणूस. हा जो पहिला भाग जो आहे उतार्यातील, तो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो संत मार्क, संत मत्तय आणि संत लूकमध्ये आपल्याला आढळतो. परंतु त्यानंतर जो शमरोण्याचा दाखला पुढे केलेला आहे तो फक्त संत लूक ह्या शुभवर्तमानामध्येच आपल्याला ऐकावयास मिळतो. ज्या वेळेला शास्त्र्यांनी हा प्रश्न येशूला केलेला आहे, सार्वकालिक जीवन मिळविण्यासाठी मी काय करावं, त्यावेळेला माझ्या प्रिय बंधू भगिनींनो संत मार्क आणि संत मत्तयमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जुन्या करारातील लेवीय आणि अनुवाद ही जी दोन पुस्तके आहेत त्याचा आधार घेऊन खऱ्या अर्थानं देवप्रीती आणि शेजारप्रीती ह्याची सांगड कशी घालावी हे ह्या शास्त्रासमोर ठेवलेला आहे. परंतु हा माणूस माझ्या प्रिय बंधू भगिनींनो स्वतःला अधिक ज्ञानी समजत होता आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा शेजारप्रीतीविषयी सांगितलं त्यावेळेला ह्या माणसाने आणखीन पुढे प्रश्न केलेला आहे, माझा शेजारी कोण? यक्ष प्रश्न आहे. आजच्या घडीला आपल्याला देखील अनेक वेळेला हाच प्रश्न पडतो की माझा शेजारी कोण? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आणि अशा वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या ठेवणीतील हा जो दाखला आहे उत्तम शमरोण्याचा, तो दाखला या माणसासमोर ठेवलेला आहे. त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला समर्पक असं उत्तर ह्या उत्तम शमरोण्याच्या दाखल्यातून प्रभू येशू ख्रिस्ताने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा दाखला आपण ऐकलेला आहे आणि अनेक वेळेला ऐकलेला आहे. आणि ह्या दाखल्यामध्ये माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आपणास जे समोर येतं ते म्हणजे जो माणूस, जो शमरोनी ह्या जखमी झालेल्या माणसाला मदत करतो, त्या माणसाचा आणि शमरोण्याचा काहीही संबंध नाही, एकमेकाशी कोणतंही नातं नाही. परंतु ह्या शमरोण्याने काय पाहिलेलं आहे की माणूस अडचणीत आहे, वेदनेमध्ये आहे, विवळत आहे, त्याला माझी गरज आहे. आणि अशा प्रकारे जेव्हा त्याच्या मनामध्ये हे विचार येतात की मला त्याची गरज आहे, तेव्हा हा माणूस पुढे जातो आणि खरी शेजारप्रीती काय आहे हे त्याच्या कृतीतून तो दाखवत असतो. त्याची पूर्णपणे सेवा करतो, आपल्या जनावरावरती बसवतो, उतार शाळेमध्ये नेतो, जे काही खर्च झालेला आहे ते त्याला देतो आणि आणखीन त्या रक्षकाला सांगतो आहे की आणखीन तुम्ही जे काही संपवाल ते मी परत आल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे परतफेड करीन. केवळ वेळ मारायची म्हणून मारलेली नाही, तर त्या माणसाची कशा रीतीनं काळजी घेतली जावी अगदी शेवटपर्यंत, हे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो ह्या दाखल्यातून प्रकट केलेला आहे. हा दाखला माझ्या प्रिय बंधू भगिनींनो केवळ गोष्ट नाही, तर आपल्या जीवनाशी आणि आपलं परमेश्वराबरोबरचं जे नातं आहे ते ह्याच्यातून प्रकट होतं. ही देव देखील आपल्यावर अमर्याद प्रेम करतो. आणि म्हणूनच इंग्रजीमध्ये एक सुंदर वाक्य आहे, लव्ह हॅज नो एंड. प्रेमाला अंत नाही. आणि म्हणून प्रेमाला अंत नाही. परमेश्वर आपल्यावरती प्रेम करतो. तो आपल्याला असं कधी सांगत नाही मी तुला आता एवढं दिलं आहे तेवढं बस झालं, हा आशीर्वाद दिलेला आहे तेवढा पुरेसा आहे, नाही. देव अगदी शेवटपर्यंत आपल्यावरती प्रेम करत राहतो. आणि म्हणून ही देवप्रीती जी आहे ती शेजार प्रीतीमध्ये उतरविण्यासाठी ह्या शास्त्राला माझ्या प्रिय बंधू भगिनींनो प्रभू येशू ख्रिस्ताने प्रवृत्त केलेला आहे. आणि हे प्रवृत्त करत असताना आपल्याला देखील जाणीव करून दिलेली आहे की शेजारी म्हणजे माझ्या घराच्या बाजूला राहतो तो शेजारी नाही. शेजारी म्हणजे ज्याला माझ्या प्रेमाची गरज आहे, मग ते गरजवंत असो, जे प्रेमाने भुकेलेले आहे, जे एकाकी आहेत, ज्यांच्यापर्यंत मी पोहोचतो,
मग ते कदाचित माझ्या नात्यातील नाही आहेत, आणखी किंबहुना ते नात्यातील नसावेत. त्यांचं आणि माझं कोणतंही रक्ताचं नातं नाही आहे, ते माझ्या ओळखीचे देखील नाही आहेत. अशा माणसापर्यंत जेव्हा आपण जातो, त्यांना खऱ्या अर्थानं प्रेम दाखवतो, तेव्हा ती शेजारप्रीती ठरत असते. आणि म्हणून घरामध्ये देखील माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आपण एकत्र राहतो, परंतु अनेक वेळेला हे प्रेम प्रकट केलं जात नाही आणि म्हणून घरात एकत्र राहून देखील दुरावा असतो. आणि म्हणून जिथं प्रेम आहे तिथं आपल्याला ही शेजारप्रीती दिसते. आणि म्हणूनच घरात एकत्र असताना देखील अनेक लोक एकाकी असतात, कारण तिथं प्रेम प्रकट केलं जात नाही. आणि म्हणून ही प्रेमाची व्याख्या जी आहे ती व्यापक स्वरूपामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आज आपणासमोर ठेवत आहे. आणि त्याद्वारे खरी शेजारप्रीती काय आहे ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, माझा शेजारी कोण हे दरवाजा किंवा खिडकी उघडून बाजूला पाहण्याची गरज नाही आहे. डोळसपणे समाजामध्ये वावरत असताना माझी गरज किती लोकांना आहे किंवा मी किती लोकांपर्यंत आणि विशेषतः जे गरजवंत आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो, तेव्हा ती शेजारप्रीती पूर्णतेला जात असते. आणि तिथं खरं ते देवाचं प्रेम असते. मला डोळसपणे ही शेजारप्रीती माझ्या कृतीमध्ये उतरविता येईल का? प्रभूकडे कृपा मागूया. बंधू भगिनींनो, माझे व तुमचे हे बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या तंतून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे उणगणून आमच्या व त्याच्या पवित्र मंडळाचे कल्याण हो. हे सर्वसमर्थ बापा, आमच्या ह्या दानांचा स्वीकार कर. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने हे दान आमच्या स्मरणार्थ अर्पण करावयास आम्हाला आदेश दिला आहे. आम्हाकडून आज्ञाधारकपणे तुझी सेवा नित्य घडावी व तुझी तारणदायी कृपा आम्हाला पूर्णपणे प्राप्त व्हावी म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावलं आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. त्याच्याद्वारे तू सर्व सृष्टीची पुनर्निर्मिती केलीस, त्याच्या संपन्नतेमध्ये आम्हा सर्वांना भागीदार केलीस. तो ईश्वर असूनही त्याने आपल्या ईश्वरी वैभवाचा त्याग केला. क्रूसावर आपले रक्त सांडून त्याने जगाला शांती दिली. म्हणूनच सर्व सृष्टीत त्याला सर्वश्रेष्ठ गणण्यात आले. त्याची भक्ती करणाऱ्यांसाठी तो शाश्वत जीवनाचा झरा बनला. आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या सर्व गायक वृंदांच्या निरंतर गुणगणात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो.
ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्यानं आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो हो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातुनी प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटिला, श्रद्धेचा या पुनरुच्चार. येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे तसे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर फादर यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्तातही विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्ताची झालेल्या इतर सर्व लोकांना तुझा दिव्य दर्शन घडव. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, संत गोन्सालो गार्शिया, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही स्तुती करावी. आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. परमेश्वरी राज्य आपल्या प्रत्येकाच्या जीवनात यावं म्हणून प्रभू ख्रिस्तानं शिकविलेली प्रार्थना आपण एकत्र म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावेत. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून हे प्रभू, आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ह्या ख्रिस्त सभेच्या अखंड श्रद्धेकडे पहा आणि मला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास प्रेमानं शांतिवंदन करूया.
पापहार आम्हा घरी प्रभुवरा जग पापहारता परमेश पुत्रा सोडी दया धार आम्हा घरी प्रभुवरा जग पापहारता परमेश पुत्रा शांती वर्षा करा आम्हा घरी प्रभुवरा जग पापहारता परमेश पुत्रा. पहा हे देवाचं कोकरू, जगाची पाप दूर करणारं हे परमेश्वराचं कोकरू पहा. या कोकराच्या भोजनात आज निमंत्रित झालेले आपण सर्व धान्य प्रभो तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द बोल म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. प्रभूवर आशा ठेवणाऱ्या व त्याच्या प्रेमाचा शोध घेणाऱ्या लोकांवर त्याची कृपादृष्टी असते. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आम्ही स्वीकारलेल्या ख्रिस्त शरीराद्वारे आम्हाला तुझी कृपा दे. आम्ही साजरा करीत असलेल्या ख्रिस्त प्रेम साक्रामेंताचा आमच्या जीवनाला स्पर्श व्हावा व आम्ही तुझ्याकडे आकर्षित व्हावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आणि सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो. आमेन. जा तुम्हाला ख्रिस्ताच्या शांतीनं शेजार प्रीती आपल्या कृतीमध्ये उतरविण्यासाठी तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानू.
बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.